293 सत्ता पक्षाचा 293 नागपूर करारावर जो ठराव आहे त्यावर मी बोलण्याकरता उभा आहे। सर्वप्रथम मी या सभागृहाचे नेते आणि आमचे प्रतोद मान्य देवेंद्रजी असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे प्रतोद असतील यांचे धन्यवाद देतो। नागपूर करार जेव्हा झाला, जेव्हा नागपूर विदर्भ किंवा सिपॅनबेरा स्टेटचा जो पोर्शन महाराष्ट्रात आला, त्या महाराष्ट्रात नागपूर कराराचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागपूरच्या विदर्भाच्या विकासाला विशेष चालना कशी देता येईल याकरता तो प्रयत्न होता। आणि मी महायुती सरकारचा धन्यवाद देतो की जो करार त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने केला त्याला खरीच चालनाची जर दिली असेल तर ती महायुतीच्या सरकारने दिली, त्याबद्दल या महायुती सरकारचा मी धन्यवाद देतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वात विदर्भालाही समान न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतिशील विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज, विद्यापीठ सुधारणा, औद्योगिक केंद्र तयार करणे अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गतीने काम पुढे जात आहे, त्याबद्दल या सरकारचा मी धन्यवाद देतो। उपराजधानी असलेल्या नागपूरला माननीय देवेंद्रजींमुळे, नितीनजींमुळे या दोघांच्याही नेतृत्वामुळे विकासामध्ये योग्य न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास होता, तो पूर्ण झाला आहे। नागपूर जिल्ह्यासाठी नवीन न्यायालयाची विस्तारित इमारत होते आहे। नागपुरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा मोठा पायाभूत प्रकल्प सुरू झाला आहे। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर विभागासाठी किंवा नागपूर विदर्भासाठी जी काही महत्वाची जागा होती, जिथे एक महत्वाचं मोठं विमानतळ पाहिजे होतं, त्या विमानतळाचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे। ज्यातनं विदर्भाच्या विकासाला, ज्या विदर्भाच्या विकासामध्ये 5 लाख करोडाचं जिथे आपलं इन्व्हेस्टमेंट येत आहे, त्या सगळ्या गोष्टी करता ज्या विमानतळाची गरज होती ते विमानतळ माननीय मोदी साहेबांच्या रूपात मिळालं आहे। मी त्याकरता या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद देतो। आताच माननीय रणधीर भाऊंनी सांगितलं की 42% आदिवासी बांधव त्या विदर्भात राहतात। या 42% आदिवासी बांधवांकरता किंवा विदर्भाकरता एक वेगळ्या आदिवासी विद्यापीठाची स्थापना ही त्या विदर्भात असली पाहिजे। त्या विदर्भातल्या त्या गडचिरोली शहरात केली पाहिजे, कारण त्या आदिवासी संस्कृतीचा, त्या आदिवासींचा, मूळ निवासियांचा, त्यांची संस्कृती असेल, त्यांचे काय व्यवसाय असतील, त्यांच्या बोलीभाषा असतील, त्यात कोणाला शिकायची इच्छा असेल, PhD करायची असेल, त्यात पेपर लिहायचे असतील, त्याकरता या आदिवासी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या आदिवासी विद्यापीठ विदर्भात करावं अशी माझी मागणी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना करतोय मी आता आपल्याला सांगितलं आहे। या विमानतळामुळे काय होणार आहे? या विमानतळामुळे 9 लाख टन क्षमतेचं कार्गो विमानतळ तिथे तयार होणार आहे आणि 9 लाख टन मालाची वाहतूक नेणे आणणे त्या ठिकाणी होईल, जेणेकरून विदर्भाच्या त्या सर्व शेतकरी असतील, उद्योजक असतील, गडचिरोली सारखं दुर्गम क्षेत्र असेल, तिथल्या नवीन व्यवसायाला चालना मिळेल। अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो। मी टाटांचा धन्यवाद देतो की टाल नावाचा प्रकल्प नागपुरात टाकला। टाल म्हणजे काय तर बोईंग आणि एअरबस या 2 विमान कंपन्यांकरता जे पार्ट्स तयार करायचे आहेत, ही एकमेव नागपुरातली कंपनी आहे जिथे एकाच प्रिमायसेस मध्ये 2 वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये बोईंग आणि एअरबसचा कारखाना चालतो। हा कारखाना चालतो, यातले जे पार्ट्स तिथे तयार होतात जवळपास 1200 पार्ट्स ते एका कंटेनर मध्ये एका टेम्परेचर मध्ये पाठवायचे असतात। टाटांनी हा प्रकल्प नागपुरात का टाकला? कारण नागपुरातनं कार्गोचं हे सुरू होईल आणि नागपुरातनं डायरेक्ट कंटेनर अमेरिकेला जाईल। पण माननीय खेदाने मला हे सांगावं लागतं की आता ते पहिले नागपूरहून हैदराबादला जातं आणि हैदराबादनं मधनं अमेरिकेला जातं। त्यामुळे या नवीन विमानतळामुळे हा फायदा होणार आहे। नवीन विमानतळ 3 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधले जाणार आहे। इथे 2 मोठ्या धावपट्ट्या असणार आहेत, 600 मीटर रुंद आणि 4000 मीटर लांबीच्या 2 मोठ्या धावपट्ट्या प्रथमच विदर्भात तयार होणार आहे। त्याच ठिकाणी, त्याच विमानतळात माननीय अध्यक्ष महोदय, या सगळ्या लॉजिस्टिक हब, हे विमानतळ, इथे परदेशी विमानं एका वेळेला, हे असं विमानतळ असेल की एका वेळेला 100 ते 125 विमानं